नमस्कार. आपल्याकडे गौरी पूजन, परंपरा आणि महत्त्व याबद्दल माहिती देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. गणपती उत्सवाचा तो सगळा उत्साह आणि मग लगेचच हा सण येतो. गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरींचं आगमन होतं आणि त्या घरात फक्त 2 दिवसांसाठी येतात. म्हणजे हा काळ तसा छोटा आहे, पण त्याचं महत्त्व खूप आहे बरं का. हो, आणि त्या 2 दिवसात घरात एक वेगळीच म्हणजे चैतन्याची लहर पसरते, नाही का? असं वाटतं की घरातलीच कोणीतरी आपली व्यक्ती जणू माहेरवाशीण आली आहे असा आनंद असतो. म्हणजे घरात लगबग सुरू होते, साफसफाई होते, सजावट, आणि मुख्य म्हणजे गौरीला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. महालक्ष्मी म्हणजे समृद्धी, सौंदर्य, सौभाग्य आणि घरातलं मांगल्य या सगळ्याचं प्रतीक. त्यामुळे गौरीच्या आगमनाने घरात सुख, शांती आणि भरभराट येते. गौरी म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणणारी शक्ती आहे. म्हणजे असं बघा, जेव्हा घरात आनंदी आणि उत्साही वातावरण असतं, लोक एकत्र येतात, एकमेकांशी प्रेमानं वागतात, तेव्हा आपोआपच घरात सकारात्मकता आणि संपन्नतेची भावना वाढते. त्या 2 दिवसात घरात जे काही घडतं, एकत्र येणं, पारंपरिक गोष्टी करणं, तेच खरं तर घरात लक्ष्मी नांदण्यासारखं आहे. अरे वा, हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाहीये, त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर होतो. गौरीपूजन हा स्त्रियांच्या आनंदाचा आणि त्यांच्यातल्या सुप्त गुणांचा, त्यांच्यातल्या शक्तीचा सन्मान करणारा सण मानला जातो. या काळात घराच्या सजावटीपासून ते नैवेद्याच्या पदार्थांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये स्त्रियांचा पुढाकार असतो. त्यांची कल्पकता, त्यांचं मॅनेजमेंट स्किल पणाला लागतं. गौरीच्या नैवेद्यासाठी खास पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी असेल, भाज्यांची भाजी, खीर, लाडू, हे पदार्थ म्हणजे केवळ खाणं नाही, तर ती एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. बरोबर. कुटुंबातल्या स्त्रिया एकत्र येऊन हे पदार्थ बनवतात. त्यातून काय होतं, जुन्या पाकृती नव्या पिढीकडे जातात. हा केवळ स्वयंपाक नसतो, तर तो एक सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न असतो, नाही का? अगदी. हा केवळ धार्मिक विधी नाही, तर कौटुंबिक स्नेहबंध दृढ करण्याची एक संधी आहे. लांब राहणारे नातेवाईक या सणासाठी एकत्र येतात. एकमेकांच्या घरी हळदी कुंकवासाठी जाणं होतं. यातून संवाद वाढतो, नात्यांमधला गोडवा टिकून राहतो. गौरी पूजनामुळे घरातल्या स्त्रियांचा आनंद द्विगुणित होतो, कारण त्या या उत्सवाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्यामुळेच घराला घरपण येतं. ही भावना यातून अधिक दृढ होते. सण येतात आणि जातात, पण त्यातून मिळणारी मूल्य, ती शिकवण आपल्यासोबत कायम राहायला हवी. स्त्रीचा आदर करणं, तिच्या कामाची कदर करणं, तिला समान वागणूक देणं, हे केवळ सणापुरतं मर्यादित राहू नये. गौरी पूजनाची परंपरा आपल्याला याची आठवण करून देते, असं म्हणायला हरकत नाही.